नमस्कार. सर्वप्रथम विश्वज्योती महामानव बसवण्णांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आकाश खंडाळे, विश्वगुरू बसवण्णाची कर्मभूमी बसव कल्याण आणि शरण लद्दी सोमण्णा याची ऐक्यभूमी हुलसूर येथून एक बुद्ध बसव आंबेडकर विचारधाराचा कार्यकर्ता या नातं तुमच्याशी आज संवाद साधणार आहे. सर्वप्रथम मी राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे प्रमुख कोरोशा अप्पाजी यांचं मी आभार मानतो. तसेच माझे मित्र रविशंकर कोरे यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला आज इथं तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली. मला दिलेला जो टॉपिक आहे किंवा मुद्दा आहे तो असा आहे, विविध धार्मिक आंदोलन व लिंगायत धर्म आंदोलन. आता आपल्याला या सर्वाची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं इतिहासात जावं लागणार आहे की माणसाला धर्माची आवश्यकता का पडली किंवा माणसांची धर्माची सुरुवात कुठून झाली. एखाद्या समाजाला व्यवस्थितपणे किंवा एका समाजात नियम घालून देण्यासाठी धर्माची आवश्यकता असते. पण भारतात धर्माची इतिहास सुरू कुठून झाला हे मी सांगतो. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की हडप्पा मोहनजोदडो संस्कृती उत्खननात जेव्हा सापडली तेव्हा कळालं की सिंधू संस्कृती किती डेव्हलप होती किंवा किती प्रगतिशील होती. या सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला जे अवशेष सापडले त्याच्यावर आपल्याला असं कळालं की ही समाज व्यवस्था खूप प्रगत होती. तिथला राजा होता आणि त्या सिंधू संस्कृती अवशेषात असंच आढळून आपल्याला जो आपला सिंधू संस्कृती नायक होता भगवान शंकर, ह्या शंकरांच्या नेतृत्वाखाली किंवा या नायकत्वाखाली आपला समाज शेतीप्रिय होता. शेतकरी कुटुंबातील लोक होते. अनेक अशी आदर्श असं संस्कृती आणि आदर्श असं राहणीमान आपल्या लोकांचं होतं. कालांतरानं काय झालं, भारतात जो पहिला विदेशी घटक आहे युरेशियन ब्राह्मण, जेव्हा विदेशातून भारतात आक्रमण केल्यानंतर त्याने आपली समाजव्यवस्था पाहिली. समाजव्यवस्थेमध्ये आपले लोक भोळे बाबडे होते आणि आपल्या प्राचीन आपले जे पूर्वज आहेत एक म्हणतात की भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. त्याप्रमाणे त्यांनी इथल्या समाजाचा अभ्यास केला. अभ्यास करून इथल्या लोकांना फक्त हरवलं नाही, हरवून फक्त गुलाम करून ठेवलं नाही. त्याने एक विचार केला की कुठलीही वर्चस्ववादी जे त्यांचं धोरण होतं किंवा कुठलीही वर्चस्ववादी गोष्ट आहे, वर्चस्ववादी विचारधारा आहे, कधीही जास्त काळ टिकत नाही हे त्यांना माहीत होतं. त्याचं उदाहरण असं सांगतो तुम्हाला मी. हिटलर वर्चस्ववादी हुकुमशहा होता, मुसोलिनी वर्चस्ववादी हुकुमशहा होता, किंवा भारतात किंवा जगात जे काही राजे होऊन गेले, ज्या लोकांनी फक्त वर्चस्वासाठी काम केलं त्या लोकांची विचारधारा किंवा त्या लोकांचं अस्तित्व हे जास्त काळ टिकलं नाही. म्हणून ब्राह्मणांनी सर्वात मोठं जे त्यांनी हत्यार जे काढलं ते काय काढलं, ब्राह्मणी धर्म. ब्राह्मणी धर्म त्यांनी कसं काढलं, त्यांनी सर्वात पहिलं काय केलं, आपल्या लोकांना गुलाम केल्यानंतर त्यांची स्वतःची भाषा संस्कृत होती. मग त्यांनी काय केलं, संस्कृतात लिहिणारे ब्राह्मणच, तुम्हाला वाचून दाखवणारे ब्राह्मणच, तुम्हाला एक्सप्लेन करणारे ब्राह्मणच. ह्याच्यामुळं काय झालं, ब्राह्मणांनी ते जे ग्रंथ त्यांनी काल्पनिक निर्माण केले, लोकांनी त्याला खरं समजायला सुरुवात केलं. खरं समजायला सुरुवात समजून त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी असं सांगितलं, हे ग्रंथ आमचे नसून ईश्वराने दिलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला मानावंच लागेल. ह्याची परिणिती अशी झाली, आमचा जो प्रगतशील समाज होता तो कुठं ना कुठं काय झाला, आपल्या गुलामगिरीत अडकला. त्यांनी एवढ्यावर थांबलं नाही. त्यांनी काय केले, त्यांनी आपल्या इथं वर्णव्यवस्था निर्माण केली. जी वर्णव्यवस्था किंवा जी त्याचं जे पुढची जाती व्यवस्था आज सुद्धा भारतात उपलब्ध आहे. वर्णव्यवस्थेमध्ये काय केलं, ब्राह्मणांनी स्वतःमध्येच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 3 वर्ण निर्माण केले आणि आपण जे सगळे बहुजन समाज होतो किंवा सगळे जे मूल्य समाज होतो त्यांना शूद्र नावाखाली वेगळं काढलं. ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी किंवा ही व्यवस्थेला शह देण्यासाठी सर्वात प्रथम 2 महापुरुषांनी काम केलं. त्या सर्वात पहिलं महापुरुषाचं नाव होतं भगवान महावीर जैन. त्यांनी हे लिच्छवी गणाचे होते. त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन धर्मामध्ये जे अहिंसावाद सांगितला होता, या अहिंसा तत्वामुळे त्यांनी स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करून या व्यवस्थेला शह द्यायचा प्रयत्न केला. पण कालांतरानं जैन धर्माचे ब्राह्मणी विचारधारा घुसखोरी होऊन इथं सुद्धा श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 पंथ पाडून पुन्हा ह्या धर्माचा कुठं लोप होऊन ही आज जैन धर्माची अशी अवस्था झाली आहे की ह्याच्यातले मॅक्झिमम जे अनुयायी आहेत हे स्वतः मूळ निवासी धर्म असलेले विसरून जाऊन कुठं ना कुठं ब्राह्मणी व्यवस्थेशी
ॲडजस्ट होण्याचा आमचे लोक कुठं ना कुठं केविलाना प्रयत्न करत आहेत. दुसरं धर्म आहे ते म्हणजे बुद्धिस्ट धर्म. बुद्ध किंवा बुद्धिस्ट धर्माची मी जास्त सांगायची गरज नाही, कारण आपण हे बहुजन चळवळीत काम करताना आपल्याला जे आपण आंबेडकरवादी लोक आहोत त्यांच्यामुळे आपल्या बुद्धांविषयी जास्त सगळं माहिती आहे. पण बुद्धांचं जे आंदोलन होतं हे एवढं क्रांती आंदोलन बनण्याचं कारण काय आहे, तर बुद्धांनी सर्वात मोठं वयाच्या 80 वर्षापर्यंत प्रचार आणि प्रसार केला, भिक्खू संघ निर्माण केलं आणि त्यांनी सर्वात मोठं हत्यार कशा बनवलं, तर्काला बनवलं. ब्राह्मण लोक सांगायचे तुम्हाला मेल्यानंतर स्वर्ग पाहता येईल. बुद्धांनी काय म्हणलं, मला आधी तुम्ही स्वर्ग दाखवा, त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी मरतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय, तर्काला त्यांनी खूप महत्त्व दिलं. तर्क हे सर्वात मोठं हत्यार केलं. त्याच्या जीवावर किंवा त्याच्या बळावर, तर्काच्या बळावर बुद्धांनी जगाला जिंकलं. पण ब्राह्मण हा घटक तेव्हाही उपलब्ध होतो. भिक्खू संघातही त्यांनी घुसखोरी केली. भिक्खू संघात घुसखोरी करून जे बृहदत्त होता राजा, या बृहदत्ताची त्यांनी पुष्यमित्र शृंगाच्या हस्ते हत्या केली. हत्या करून ह्याच्यासुद्धा त्यांनी भेळमिसळ करून 2 पंथ पाडले. एकाचं नाव आहे महायान, दुसऱ्याचं नाव हिनायान. म्हणजे जे स्वतःची जे ओरिजिनल तत्व बुद्धांचे होते हे तत्व सुद्धा ह्या लोकांनी, ब्राह्मणांनी घुसखोरी करून ह्या लोकांनी हे तत्व नष्ट करून पुन्हा एकदा ब्राह्मणांना जसं फेवरला पाहिजे किंवा त्यांना जसं पाहिजे तसं तत्व त्यांनी बनवून ह्या धर्माचा सुद्धा त्यांनी कुठं ना कुठं लोप पावण्याचं काम केलं. आणि शोकांतिका अशी आहे, जेव्हापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट किंवा बुद्ध धम्म स्वीकारला नाही तेव्हापर्यंत बुद्धिस्ट किंवा बुद्धांना कुठं ना कुठं विष्णूचा अवतार म्हणण्यापर्यंत ह्या धर्माची कुठं ना कुठं लोप पावले होतं. इतक्या लेवलला हा धर्माची विचारधारा गेलेली होती. आणि तुम्हाला सांगायचं गरज आहे, बुद्धिस्ट किंवा बुद्ध हे काही धर्म नसून एक धम्म आहे. धम्म काय म्हणजे आपण सध्या जे आपण सर्व भारतात लोक आहोत, आपण सगळे बुद्ध बसव आंबेडकर विचाराचे लोक आहोत. कालांतरानं आपली जर संख्या वाढली आणि क्रांती झाली तर लोक आपल्याला काय असं म्हणतील का उद्या बुद्ध बसव आंबेडकर धर्म आहे? अजिबात नाही. तर हे मार्ग आहे. तसं बुद्धिस्ट हे जे काय बुद्ध जे काय हे एक धम्म आहे, हे एक मार्ग आहे. बुद्धांचं धार्मिक आंदोलन ब्राह्मणांनी असं करून पाडलं. आता ह्याच्यानंतर या ब्राह्मणवादी विचारधारा लोकांनी एक गोष्ट शिकली. काय शिकली? आपल्याला जर फक्त जाती व्यवस्थित जर वर्ण व्यवस्थित समाज जर तुम्ही विभागलं तर हे लोक शूद्र या नावाखाली एकत्र होत आहेत. त्यांना लवकर एकत्र होण्यासाठी खूप काही जास्त कष्ट करायची गरज नाही, कारण सगळ्यांची आयडेंटिटी एक असल्यामुळं त्यांना प्रचार करणं किंवा ते प्रबोधन करणं आपल्या महाराष्ट्रात सोपं जात होतं. ह्यासाठी त्यांनी क्लुप्त्या लढवल्या. लढून त्यांनी काय केलं तर आपल्या इथं वर्ण व्यवस्थेबरोबर त्यांनी त्यांचं इतिहासातलं सर्वात मोठं मास्टर स्ट्रोक खेळलं. त्या मास्टर स्ट्रोकचं नाव काय? जाती व्यवस्था. आता ह्या जाती व्यवस्थेकडून जाण्याच्या अगोदर आणखी 1-2 धर्म ज्याच्याविषयी मला तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या धर्मामध्ये समजातत्व सांगितलेले आहेत आणि जे धर्म आज कुठं ना कुठं विश्वामध्ये बऱ्याच लोकांकडून अन्याय केलं जातं, ते 2 धर्म म्हणजे एक ख्रिश्चन धर्म आणि दुसरा म्हणजे इस्लाम धर्म. ख्रिश्चन धर्माविषयी आपल्याला सांगण्यासाठी मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला की येशू ख्रिस्तांनी जेव्हा सर्वात पहिल्यांदा जी युरोपमध्ये परिस्थिती होती ही परिस्थिती काही चांगली परिस्थिती नव्हती. इथं शोषण व्यवस्था होती, राजांचं सामंताचं खूप तिथं राज्य होतं आणि ही शोषण व्यवस्था नष्ट करण्यासाठी सगळ्यांना त्यांनी संदेश दिला, आपण सगळेजण त्या ईश्वराचे लेकरं आहोत. आपण सगळेजण ह्या धर्माच्या माध्यमातून आपण सगळेजण ईश्वरांना शरण जाऊन कुठं ना कुठं सुखी जगू शकतो. आणि बघा की येशू ख्रिस्तांचं जे हे मोठेपणा आहे हे इतकं मोठेपणा होता की लोकांनी त्यांना इतकं त्रास देऊन इतकं संघर्षमय त्यांचं जीवन सुद्धा मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांनी लोकांवर कधी राग काढला नाही. त्यांनी शेवटी मरताना जेव्हा त्यांना सुळावर चढवलं गेलं चढवल्यानंतर त्यांनी काय म्हणलं की हे देवा, हे लोक अज्ञानी आहेत, त्यांना तू माफ कर, असं म्हणून येशू ख्रिस्तांचा कुठं ना कुठं अंत ह्या लोकांनी केला. त्याच्यानंतर लोकांना येशू ख्रिस्तांच्या आणि बायबल ग्रंथाविषयी उत्सुकता वाचून समता तत्व त्यांचे स्वीकारून जगात लोकांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला आणि ख्रिस्ती धर्माला एक चांगलं वैभव प्राप्त झालं. पण हे वैभव प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ह्या धर्मातील काही स्वार्थी लोकांनी किंवा अनुयायी लोकांनी ह्याच्यात सुद्धा 2 गट पाडले. एकाचं नाव आहे प्रोटेस्टंट आणि एक कॅथलिक, म्हणजे चर्चला मानणारे किंवा चर्चला न मानणारे. आता ह्याच्यातले कोण कितपत योग्य आहेत किंवा कितपत अयोग्य आहेत हे विषय बाजूला झाला. पण ह्यातलं मूळ जी संकल्पना होती ह्या मूळ संकल्पनेला
किंवा जी ख्रिस्ती धर्माची मूळ संकल्पना होती, या मूळ संकल्पनेला कुठं ना कुठं छेद देण्याचं कार्य ह्या अनुयायांनी केलेलं आहे. याच्यानंतर पुढचा एक धर्म आहे ज्याला आपण म्हणतो इस्लाम धर्म. मोहम्मद पैगंबर साहब हे इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणलं जातं आपण. आणि इस्लाम धर्मामध्ये वयाच्या 40व्या वर्षी जेव्हा हिरा गुफामध्ये जिब्राईलने जेव्हा मोहम्मद पैगंबरांना पैगंबरी अल्लाहच्या माध्यमातून त्यांना जर प्राप्त करून दिली किंवा त्यांना सांगितले की तुम्हीच पुढचे पैगंबर आहात, त्याच्यानंतर मक्कामध्ये आणि मदिनामध्ये त्यांचं क्रांती आंदोलन माहिती आहे. तिथली परिस्थिती काही खूप चांगली परिस्थिती नव्हती. तिथं दरोडेखोर होते, दारूचे व्यसन होते, खोटं बोलणं होतं, सावकारी होतं किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचं शोषण चालू होतं. मोहम्मद पैगंबरांनी ह्या सगळ्यांना सांगितलं की ही सगळी व्यवस्था नष्ट करून तुम्ही सगळेजण त्या अल्लाहच्या मार्गाकडे या, वळा. ह्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी मक्कात राहिले. मक्कातून पुन्हा त्यांना मदिनेत जावं लागलं. तिथं प्रचार केला. त्याच्यानंतर पूर्ण सगळी व्यवस्था घेऊन पुन्हा मदिनेतून मक्काकडे ते आले. अशा प्रकारे त्यांनी ही व्यवस्था परिवर्तन आणि प्रचार प्रसाराचं काम मोहम्मद पैगंबर साहेबांनी केलं. मोहम्मद पैगंबर साहेबांनी जी ही व्यवस्था बनवली, जे इस्लाम शांतीचा समतेचा धर्म बनवला, या इस्लाममध्ये सुद्धा त्यांच्या काही अनुयायांनी म्हणूया किंवा त्यांच्या नंतर त्यांच्या पश्चात काही लोकांनी ह्याच्यात सुद्धा 2 गट पाडले, शिया आणि सुन्नी. आता ह्या शिया आणि सुन्नीचे वाद आपण जगभर बघतोच. पण ह्या कुठं ना कुठं मी असं समजतो, वैयक्तिकरित्या समजतो, जर 100 पैकी 80, आता भारताचा इतिहास जर समजून घ्यायचा झाला तर भारतात ख्रिश्चन आणि इस्लाम, ख्रिश्चन येण्याचं जे कारण आहे ते प्रचारक होते ते आपल्याला माहिती आहे. इस्लाम भारतात आल्यानंतर फक्त भारतात 1 ते 2% जे बाहेरून आलेले जे सुफी संत आहेत त्यांनी इस्लाम इथं आणला. पण इथले जे इस्लाम स्वीकारले, जे भारतातले अजून मुस्लिम आहेत, हे सगळे मुस्लिम आपल्या देशातले, आपल्या DNA आपलेच बांधव आहेत. एका घरातील, जसं तुम्हाला उदाहरण सांगतो मी, एका घरात 4 लोक होते. एकाला मुस्लिम धर्म आवडला. ही 4ही लोक जातीव्यवस्थेने कंटाळलेले होते. त्यासाठी ज्याला जे धर्म आवडेल त्या लोकांनी, काहींनी शीख धर्म स्वीकारला, काहींनी लिंगायत धर्म स्वीकारला, काहींनी इस्लाम स्वीकारला, काहींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. असं हे चालत आलेलं आहे. त्यासाठी भारतात राहणारे सर्व जे मूल्यवासी मुस्लिम बांधव आहेत, हे बांधव कुठं ना कुठं आपल्यातूनच कन्वर्ट झालेले आहेत. ही गोष्ट मी इथं आवर्जून ते जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो. ह्या धर्मामध्ये सुद्धा त्याच्यानंतर शिया सुन्नी पंथ पडल्यानंतर ह्यांचे जे संघर्ष आहेत, या संघर्षाच्या कहाण्या आहेत. अरब कंट्रीचे जे तेलचं व्यापार आहे, हे त्यांचं संघर्ष, आणि अमेरिकेचं आणि बाकी युरोप राष्ट्राचं ह्यांच्या ढवळाढवळ करण्याची परिस्थिती आहे. ह्याच्यातून हजारो कत्ली केलेले आहेत. आणि ह्या कत्लीच्या ह्या सगळ्या गोष्टीतून तयार होणारे काही दहशतवादी गट आहेत. आणि त्या गटाचा वापर भारतीय मीडिया आणि भारताचं राजकारण कसं चालतं याच्याविषयी तुम्हाला मी जास्त सांगायची गरज नाही. पण मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, कुठं ना कुठं मोहम्मद पैगंबर सामने दिलेली जी शांतीचा संदेश आहे, इस्लाम म्हणजे अमन आहे, अमनचा संदेश आहे. कुठं ना कुठं आज हे त्यांचे अनुयायी, मी म्हणत नाही की 100% पाळत आहेत, पण कुठं ना कुठं थोडं थोडं मार्ग भटकलेले आहेत. आणि हे पूर्ण करणं ही काळाची गरज आहे किंवा करणं हे गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर भारतात येतो मी. भारतात जेव्हा महावीर जैनांचं, बुद्धांचं आंदोलन संपलं किंवा जैन धर्माचं आंदोलन संपलं, बुद्ध धर्माचं आंदोलन संपलं, ह्या लोकांनी मनुस्मृती तयार केली. मनुस्मृतीचा काळ हा, जरी हे लोक म्हणत असतील पुराण काळातला आहे, याचा अजिबात खोटा आहे. मनुस्मृतीचा हा काळ जो आहे तो इसवी सन 8व्या शतकाच्या नंतरचा काळ आहे. त्यांनी मनुस्मृती निर्माण केली, जाती व्यवस्था निर्माण केली, मनुस्मृतीचे कायदे तुम्हाला माहिती आहेत. ह्या माध्यमातून सर्वात मोठी जी व्यवस्था तयार केली त्या व्यवस्थेचं नाव आहे जाती व्यवस्था. जाती व्यवस्था निर्माण केली. आणि जाती व्यवस्था इतकं त्यांनी हुशार पद्धतीने निर्माण केले. 6500 जाती निर्माण केल्या आणि 85,000 उपजाती निर्माण केल्या. आता हे तुम्हाला मी का सांगतो, कारण आता आपण लिंगायत धर्म आंदोलनाकडे वळत आहोत. लिंगायत धर्म आंदोलनाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची प्रारंभिक पार्श्वभूमीचा अभ्यास सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण लिंगायत धर्म आंदोलन चालवताना धर्मसंस्थापक बसवण्णांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल. कारण जेव्हा वर्ण व्यवस्थित शूद्र नावाखाली एकत्र केलं गेलेलं होतं, तेव्हा लोकांना गोळा करणं किंवा लोकांना एकत्र करणं किती कठीण होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा जाती व्यवस्था निर्माण केली, आणि जाती व्यवस्था निर्माण कशी केली, इथं बघा, इथं काय झालंय, चांभार जो जातीचे लोक आहेत ते ह्याच्यात समाधानी होते, कारण मातंग आणि महार समाजाचे लोक, माझ्या जातीचे लोक माझ्या खाली आहेत. मातंगाला ह्याचा अभिमान वाटू लागला होता जाती व्यवस्थेमध्ये की महार माझ्या खाली आहे.
जे कोळी माळी लोक आहेत त्यांना ह्याचा अभिमान वाटू लागला हे बाकी सगळे लोक माझ्या खाली आहेत. त्याच्यानंतर जे शेतकरी लोक आहेत, शेतकरी लोकांना ह्याचा अभिमान वाटू लागला होता की बाकीचे सगळे माझ्या खाली आहेत, मी सर्वात वर आहे. ह्याच्यासाठी हे लोक एकत्र न होता आपापसात भांडू लागले आणि शेवटी अल्टिमेटली मनुस्मृतीचा जो उद्देश होता जाती विभागून ह्यांच्यात ते लोक संघर्ष करावं आणि शेवटी सुप्रीम ह्याच्यात जो होता तो ब्राह्मण होता. ही जाती व्यवस्था नष्ट करण्याचं सगळ्यात जर पहिल्यांदा इतिहासात काम जर कोणी केलं असेल तर त्या महापुरुषाचं नाव आहे महात्मा बसवण्णा. महात्मा बसवण्णाचं जे कार्य आहे हे कार्य आपण पाहत असताना ही जाती व्यवस्थेचा अभ्यास सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे. लिंगायत धर्मामध्ये बसवण्णांनी सर्वात पहिल्यांदा अनुभव मंडपाची स्थापना करून सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की बसवण्णा असे झाले नाही. बघा, बसवण्णाचं स्वतः एक खूप प्रगत अभ्यासक होते. त्यांना जवळपास 64 शास्त्राचा अभ्यास होता. त्यांचं समाज जीवनातील जी परिस्थिती आहे त्यांचं ते अभ्यास चांगल्या पद्धतीने बसवण्णांनी केलेलं होतं. बसवण्णाचं लोकशाहीचे जनक म्हणतो मी. बघा, मॅग्ना कार्टा करार झाला. मॅग्ना कार्टा कराराच्या अगोदर म्हणजे जून 1215 मध्ये मॅग्ना कार्टा करार झाला. मॅग्ना कार्टा कराराच्या अगोदर बसवण्णांनी लोकशाही प्रस्थापित केली, अनुभव मंडप संसद व्यवस्था प्रस्थापित केली. त्याच्यासाठी ही व्यवस्था किंवा ही विचारधारा बसवण्णांनी प्रस्थापित करताना बसवण्णांनी लिंगायत धर्माला धर्म आंदोलन न करता लोक चळवळ बनवले. आता लोक चळवळ कसं बनवले बसवण्णांनी तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लिंगायत धर्म कोणाचा होता, ते लिंगायत धर्म स्वीकारलं कोणी. बघा, दारू विकणारा जो व्यक्ती होता नंतर शरण झाला तो मारय्या. चोरी करणारा जो व्यक्ती होता नंतर जो शरण झाला त्याचं नाव उर्लिम पेद्दी. ह्यांचं लिंगायत आंदोलन होतं की लिंगायत चळवळ होती. त्याच्यानंतर काश्मीरहून जो मारेकरी पाठवले ते बसवण्यासाठी चिक्कय्या, त्याच्यानंतर तो सुद्धा लिंगायत शरण झाला. त्यासाठी तो म्हणजेच काय झालं, लिंगायत चळवळ झाली. त्याच्यानंतर काय, कपडे धुणारा मडिवाळ माचीदेव असू द्या किंवा गुराखी रामण्णा असू द्या किंवा एकतारी वाजवणारा बोमय्या असू द्या किंवा नर्तकी घटी वाकई असू द्या किंवा वैद्य संगणना असू द्या किंवा शरण नागोजी कांबळे असू द्या किंवा दरोडेखोराचे हृदय परिवर्तन करणारे आपले शरण असू द्या. म्हणजे हे काय, इतर राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला ही भावना निर्माण झाली की हे लिंगायत धर्म आमचा आहे. आणि ह्या लिंगायत धर्मामध्ये बसवण्णाचं मोठेपण किती सांगू शकतो. जगात सगळ्या महापुरुषांनी फक्त 2 लोकांसाठी काम केलं. एक केलं स्त्रियांसाठी, एक केलं पुरुषांसाठी. बसवण्णाचं हृदय किती मोठं होतं ह्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा. बसवण्णांनी 12व्या शतकात अनुभव मंडपामध्ये तृतीयपंथी लोकांना त्यांनी स्थान देऊन शरण म्हणून स्थान दिलं आणि त्यांना प्रतिनिधित्व देऊन त्यांना बोलण्याची, लिहिण्याची, आपला अनुभव व्यक्त करण्याची संधी दिली. आज 21वा शतक आहे. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण जे तृतीयपंथी लोकांना आहे त्यांना किती घाण नजरेने बघतो किंवा तृतीयपंथी लोकांना आपण आज शिवी वाचक शब्दात लोकांना शिवी देण्यासाठी वापरतो. हे इतकं शोकांतिक आहे आणि बसवण्णांनी त्या काळी केलेलं कार्य किती महान आहे हे आपल्याला कळून येतं. लिंगायत आंदोलनामध्ये ही व्यवस्था झाल्यानंतर बसवण्णांनी अनुभव मंडप व्यवस्था निर्माण केली, कायक दासोह व्यवस्था निर्माण केली. त्याच्यानंतर ही सगळी व्यवस्था निर्माण केल्यानंतर बसवण्णाला इथल्या मनवादी व्यवस्थेने किंवा मनवादी लोकांनी बसवकल्यांमधून हाकलून दिलं किंवा इथून जाण्यासाठी प्रवृत्त केलं. हे सगळं केल्यानंतर हे आंदोलन थांबलं नाही, कारण इथं जे शिकलेले शरण होते, जे इथले सगळे अनुभव घेतले ग्रहण केले शरण होते, हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रच्या सीमावरती भागात जिकडे गेले. तिथे जाऊन ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच्यानंतरचं गणाचार्य आंदोलन जे झालेलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. वचन साहित्य रक्षणासाठी उळवीला गेलेले आणि त्याच्यानंतरचं सगळे इतिहास तुमच्या लोकांना माहिती आहे. किंवा लिंगायत धर्म आंदोलनामध्ये ही जे सगळं ह्या लोकांनी जे आपलं मनवादी व्यवस्थानी किंवा ब्राह्मणांनी हे सगळं जे वचन साहित्याला आग लावायचं काम केलं किंवा ही धर्म नष्ट करायचं काम केलं. जे धर्म नष्ट केल्यानंतर सुद्धा ह्या धर्माचे कुठं ना कुठं अनुयायी होते, त्यावेळेस शरण जे होते त्यांनी जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला. जीवन ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला एक फरक प्रामुख्याने जाणवतं. बसवण्णाचं क्रांती आंदोलन आणि बुद्धांचं क्रांती आंदोलन ह्याच्यामध्ये साम्य हे असं आहे, ह्यांचं प्रारंभिक जे व्यवस्था होती ती साम्य आहे, पण कुठं ना कुठं राज्य व्यवस्थेचं समर्थन किंवा जे राजशाहीचं आपल्याला समर्थन कमी राहिल्यामुळं कुठं ना कुठं प्रचार प्रसार व्यवस्था कुठं ना कुठं कमी राहिलं. आता तुम्हाला सांगायचं झालं तर बुद्धिस्ट किंवा बुद्ध धर्म विश्वधर्म बनण्याचं त्यावेळेचं कारण असं होतं तर सम्राट अशोक
कारण बुद्धांनी आयुष्यभर प्रचार केला, त्याचा आउटपुट निघालं सम्राट अशोकामध्ये. जसं संत नामदेवांनी, संत तुकाराम महाराजांनी आयुष्यभर प्रचार केलं, शिवशाही किंवा छत्रपती शिवराय स्वराज्य निर्माण झालं. त्याप्रमाणे बसवण्णांनी जी व्यवस्था निर्माण केली होती, त्याच्यानंतरचे जे आपले लिंगायत राजे होते, ह्या लिंगायत राजांनी, मला असं वाटतं वैयक्तिकरित्या, कुठं ना कुठं धर्माच्या प्रसार करण्यामध्ये कमी पडले असावेत का, जेणेकरून की हा लिंगायत धर्माला की हे लोक विश्वधर्म बनवू शकले नाहीत किंवा ह्याला पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. आपल्या लिंगायत धर्मात सुद्धा विविध राजे होऊन गेले. चौडप्पा नायक किंवा केळगी घराण्याचे राजा असू द्या, कित्तूर आणि चेन्नम्मा असू द्या, हे सगळे लिंगायत होते आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकरित्या जनतेसाठी काम केलं, त्यात कुठलंही दुमत नाही. पण लिंगायत आंदोलनामध्ये ह्या सगळ्या महापुरुषांनी काम केल्यानंतर सुद्धा आपल्याला ह्या आंदोलनामध्ये कमी आणि कुठं राहिली तर आपले लोक त्याच्यानंतर जी बसवण्णांनी जी मूळ विचारधारा सांगितली होती, जे इष्टलिंग दिलं होतं, ह्याला हळूहळू लोकांनी हे ब्राह्मणी व्यवस्थेत आपण काय केलं, ब्राह्मणी व्यवस्था आपल्यावर हावी झाली आणि आपली विचारधारा, जी मूळ विचारधारा आहे, ही मूळ विचारधारा आपण कुठं ना कुठं हरवून बसलो. जेव्हापर्यंत वचन साहित्याचा शोध लागला नव्हता तेव्हापर्यंत किंवा त्या घटनेपर्यंत सुद्धा बसवण्णा किंवा बसवण्याचे कार्य लोकांना माहीत नव्हतं. मी वचन पितामह फ घडोपट्टी यांचं खरंच खूप आभार मानेल की कुठल्या परिस्थितीत स्वतःचं घरदार विकून किंवा स्वतःची संपत्ती विकून त्यांनी हे वचन साहित्य छापले. जर ते छापले नसते तर आज शामराव शिवशंकर जो कर्नाटकचा मंत्री आहे, ज्याने बसवण्याला फक्त बैल म्हणून पूजा केलं, ही परंपरा चालत आली असते. कुठं ना कुठं वचन साहित्य कळाल्यामुळं किंवा वचन साहित्य बाहेर आल्यामुळं आपल्याला बसवण्याचा एवढा इतिहास चांगला कळाला. एवढ्या सगळ्या लोकशाहीचं प्रथम जनक बसवण्णा आहे हे आपल्याला कळालं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लिंगायत धर्म मान्यता आंदोलनामध्ये 1950 पर्यंत स्वतंत्र जनगणनेत स्थान होतं. आपल्या विविध जे ऐतिहासिक स्थळ आहे किंवा ऐतिहासिक गोष्टी आहेत, ह्यात लिंगायत हा एकच पुरावा पडला जातं. ह्याच्यात सुद्धा ह्या लोकांनी पुन्हा भेळ मिसळ किंवा दोन भाग पडण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे लिंगायत, एक म्हणजे वीरशैव. पुन्हा ह्याच्या कालांतराने काय केलं, वीरशैव जास्त महत्त्व करून वीरशैव लिंगायत लावायचा प्रयत्न केला. पण वीरशैव ही जी 250 जात आहेत, 250 जाती होत्या, तामिळनाडूची एक जात आहे आणि लिंगायत आणि जातीचा समूह आहे, हे आज आपल्याला इथं माहिती करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या आंदोलनामध्ये आता शीख धर्मीयाचं जे आंदोलन होतं, त्यांनाही कॉन्स्टिट्यूशन रिकग्नायसाठी संघर्ष करावा लागला. तो स्वातंत्र्यानंतर शिखांनी संघर्ष करून ही मान्यता मिळवली. आपल्याला ही मान्यता मिळवण्यासाठी आपण मागे राहायचं कारण काय, तर आपल्याला योग्य वेळी आपल्या हाती ही वचन साहित्य जे आहे हाती लागलं नाही, त्याचा प्रचार प्रसार झाला नाही. किंबहुना जर झाला असेल तर कर्नाटकात झाला, इतर ठिकाणी झाला नाही. आणि कर्नाटकात कितपत झाला याच्यावर मी संशयित आहे. ह्याच्यासाठी आपल्या स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी जेव्हा आपल्याला संघर्ष करायचा होता, कधी इंग्रज जेव्हा भारतातून सोडून गेले, जेव्हा सत्ता हस्तांतर ब्राह्मणांना झाली, तेव्हा संघर्ष करायचा होता. आपण संघर्ष न केल्यामुळं आपल्या मान्यता मिळाली नाही. शिखांनी संघर्ष केला, शिखांनी मान्यता मिळवून घेतली आणि परिस्थिती अशी झाली बघा की हा संघर्ष जो होता, या लिंगायत धर्म मान्यतेचा संघर्षामध्ये आपल्याला आपले जे लोक होते, लिंगायत लोकांनी त्या काळी मला असं वाटतं की गांधीच्या आंदोलनाला सपोर्ट केलं होतं. जर आपल्या लोकांनी जर त्यावेळेस गांधीच्या आंदोलनाला सपोर्ट न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं समर्थन केलं असतं, भाग घेतला असता, तर आज परिस्थिती वेगळी असते, हे सांगायला मी निश्चितपणे एक ठाम मताने मी हे सांगू शकतो. दुसरी अशी गोष्ट आहे की आजच्या लिंगायतांना जे एक भ्रम पैदा झालेला आहे किंवा जे भ्रम आहे ते असं आहे की आम्ही उच्चवर्णीय आहोत. हे अत्यंत चुकीचं आहे. आज जे काही लिंगायत लोक आहेत ते उच्चवर्णीय असण्याचं सर्वात मोठं जर कारण कोणतं असेल तर ते महात्मा बसवण्णांनी दिलेला लिंगायत धर्म आहे. कारण ब्राह्मणाला लिंगायत धर्मात डिग्रेड करण्यासाठी जवळपास 700 वर्ष लागले. 700 वर्षानंतर किंवा 750 वर्षानंतर लिंगायत धर्माला लिंगायत जातीने ते रूपांतर केलं आणि आता जातीच्या नंतर एवढा मोठा समाज आला, एकट्या समाजाला लगेच तुम्ही शूद्रामध्ये घालता येत नाही. त्यासाठी ह्या लोकांच्या वर्चस्वानुसार ह्यांना अपर कास्ट म्हणून घोषित करून किंवा अपर कास्ट मानून यांनी काय केलं, लिंगायत जातीमध्ये आणलं. आज जे लोक म्हणतात की आम्ही उच्चवर्णीय लिंगायत वगैरे आहोत, हे सर्व जे आहे ते सुद्धा बसवण्याचे आंदोलनाचं कुठं ना कुठं फलित आहे असं मी सांगू इच्छितो. आणि
या लिंगायत आंदोलनात आपल्याला मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. गांधीचं आणि बाबासाहेबांचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी, की गांधीजी नेहमी म्हणायचे की अपग्रेड ऑफ युअर कास्ट आणि बाबासाहेब म्हणायचे डिग्रेड ऑफ युअर कास्ट. गांधीच्या आंदोलनामध्ये आणि गांधीच्या वाक्यामध्ये बाबासाहेबांच्या वाक्यामध्ये एक प्रामुख्याने फरक असा जाणवतो. गांधी म्हणतात अपग्रेड ऑफ युअर कास्ट म्हणजे ही व्यवस्था मनुस्मृतीच्या शोषक होती, की मनुस्मृतीला पालक होती, मनुस्मृतीला जसं हवं आहे तशी व्यवस्था आहे अपग्रेड ऑफ कास्ट. आपण सगळेजण कितीही जरी म्हणलो मी उच्चवर्णीय, कितीही जरी म्हणलो मी उच्चवर्णीय, किती जरी उच्चवर्णीय म्हणले, शेवटी ह्यात वर्चस्ववाद आहेत की ह्या वर्चस्वादाची लढाई आहेत, जिंकणार हा ब्राह्मणच आहे. ह्या वर्चस्वादात सर्वात वरच्या ठिकाणी ब्राह्मण असणार आहे. ह्याच्यासाठी हे इनडायरेक्ट काय झालं, जाती व्यवस्थेला स्ट्रॉंग करण्याची सिस्टीम झाली अपग्रेड ऑफ कास्ट, जे की गांधी म्हणायचे. बाबासाहेब काय म्हणायचे, डिग्रेड ऑफ युअर कास्ट म्हणजे काय, तुम्ही सगळे जर तुमच्या जातीला तुच्छ समजायला सुरुवात करा किंवा तुम्ही सगळं जाती तुच्छ सांगायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टी जर तुच्छ असेल तर कालांतराने ती गोष्ट आपण हळूहळू सोडवतो. ह्याच्यानंतर काय जातीचा अभिमान राहत नाही आणि हे जाती तुच्छ आहे म्हणल्यानंतर जातीभेद करण्याचा किंवा जातीचा ठेवण्याचा परिणाम किंवा जातीचा ठेवण्याचं कुठलंही कारण उरत नाही. ह्याच्यासाठी मी ही गोष्ट आज म्हणलो की बाबासाहेबांच्या आंदोलन जर आपण असतो तर कुठं ना कुठं आज आपली लिंगायत लोकांची परिस्थिती कुठेतरी वेगळी असते. असो, काळाची गोष्ट आहे, पण येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला लिंगायत धर्म आंदोलनामध्ये इतर धर्माचा आपण अभ्यास करून, जैन त्याच्या धर्माची पतने कसं झाली, त्याच्यानंतर त्यांचे हे कसं झालं, बुद्धांचं त्यांचं आंदोलनाचं नाश कसं केलं आहे, किंवा इस्लाम आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्म यांच्या अनुयायांनी पुढच्या लोकांनी हे धर्म कसं ना कुठं ते धर्माचं तत्व कुठं ना कुठं कमी करायचं आहे, की कुठं ना कुठं त्यांच्या तत्वाला काय म्हणतात कायम फसण्याचा जवळपास त्यांनी जर प्रयत्न केलेला आहे. हे आपण लक्षात घेऊन हे सगळं विचार करून आपण आपला धर्म आता दोन प्रकारच्या गोष्टी येतात. एक धर्ममान्यता मिळवण्यासाठी करावं लागणारं कार्य आहे आणि धर्ममान्यता मिळाल्यानंतर करणारं कार्य आहे. कारण कसं असतंय की आपण सगळेजण आता आपण एक ना एक दिवसासाठी आंदोलन करावं लागणार आहे आणि आंदोलन जे आहे हे करण्यासाठी आपल्याला विविध गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि आंदोलन समजा यशस्वी झालं त्याच्यानंतर व्यवस्था निर्माण करावं लागणार आहे. व्यवस्था का निर्माण करावं लागणार आहे, तर आपल्याला हे जे भारताचे जे मूळ निवासी धर्म आहेत किंवा हे सगळे जे धर्म आहेत ह्या धर्माचा अभ्यास करून करावा लागणार आहे. कारण ह्या व्यवस्थेचा आपण शिकून आपल्याकडे ती व्यवस्था किंवा एक सिस्टम निर्माण करावी लागणार आहे, जेणेकरून पुढे कुठं ना कुठं आपले जे लिंगायत तत्वज्ञान आहेत, जे वचन साहित्य आहेत, कायक आहेत, दासो आहे, बसवण्याची विचारधारा आहे, त्यालाच सर्वश्रेष्ठ मानलं जाईल. इथं व्यक्तीला कुठल्याही सर्वश्रेष्ठ मानण्याचा अधिकार असू नये, जेणेकरून पुढं ह्याचे विविध फाटे फुटतील. लिंगायत धर्म मान्यता आंदोलन करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो व्यक्ती मरतो पण विचार मरत नाही. हे खोटं आहे. का खोटं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, जर महापुरुषाचे अनुयायी दुबळे असतील, जर महापुरुषाचे अनुयायी स्वार्थी कमजोर असतील तर 100% तो व्यक्ती मरतो प्लस त्या व्यक्तीची विचारधारा सुद्धा मरते. तुम्ही बघा, कार्ल मार्क्सचे जे अनुयायी होते, स्टॅलिन, लेनिन किंवा जे इतर अनुयायी होते, ह्या अनुयायांनी मार्क्सवादाला आज सुद्धा जीवन ठेवलं आहे आणि कुठं ना कुठं जगभरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी महापुरुषाचे अनुयायी कसे आहेत हे त्याच्यावरून त्या महापुरुष आंदोलन जिवंत कसं राहतंय हे आवश्यक आहे. आज आपण कर्नाटकात गेल्या 2-3 वर्षापूर्वी लिंग स्वतंत्र धर्म आंदोलनाचं विविध रॅली काढण्यात आल्या, विविध हे करण्यात आलं, पण हे कुठं ना कुठं म्हणेल तेवढं यशस्वी झालं नाही. कर्नाटकामध्ये सिद्धरामय्या सरकारने मान्यता दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचे विविध सिक्वेन्सेस झाले, त्याच्यानंतर सेंटरने त्याला मान्यता दिलं नाही, पुन्हा जेव्हा नंतर सरकारला त्याच्यानंतर ते प्रस्ताव पाठवण्यास हायवे करत होते. पण मला सांगायची अशी इच्छा आहे की एक क्राऊडच्या माध्यमातून तुम्ही कुठलेही क्रांती आंदोलन करू शकत नाही. क्राऊड जे आहे ते आज त्याला कुणीही फितू शकतं. आज आपल्या बाजूने समाज चाललाय म्हणून सगळे आले तर त्याच्यानंतर पुन्हा येणार नाहीत. ह्याच्या माध्यमातून कुठलेही आंदोलन होऊ शकत नाही किंवा आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला आंदोलन यशस्वी करायचं असतील तर आपल्याला एक जंगम व्यवस्था बनवावी लागणार आहे. आता मी जंगम व्यवस्था म्हणल्यानंतर मी मठाधीशांकडे येणार नाही, कारण ते जे कार्य करतात ते कार्य किती पट बसवतो आहे नाही हे त्यांना सोडून दिलेलं आहे आणि त्यांना आपण गृहीत धरून काम केलं तर हे आंदोलन कधीही यशस्वी होणार नाही. त्यासाठी आपल्याला जंगम व्यवस्था म्हणजे काय, प्रचार प्रसार करणारी व्यवस्था निर्माण करावी लागणारी आहे. हे प्रचार प्रसार करणारी व्यवस्था कशी निर्माण करावी लागणारी आहे, आपल्याला प्रशिक्षित असे लिंगायत शरण तयार करावे लागणार आहेत, जे लिंगायतमध्ये समाजाला व्यवस्थित कन्व्हिन्स करून सांगतील, समजून सांगतील, लिंगायत तत्त्वज्ञान पटवून देतील, आपला बाप बसवण्णा हे त्यांना समजून सांगतील
असे कार्यकर्ते एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळपास 1000-1500 असे प्रशिक्षित कार्यकर्ते ज्यावेळेस तयार करू, जिथे जिथे लिंगायत डॉमिनेटेड गाव आहेत त्या गावामध्ये लिंगायतांची संख्या 1000, 1500, 5000, 10,000 जास्त वर संख्या आहे, तशा गावामध्ये त्या गावामध्ये 5 ते 10 लिंगायत प्रशिक्षित आपले कार्यकर्ते जेव्हापर्यंत तयार करत नाही, जेव्हापर्यंत विचारधारा पोहोचत नाही, तेव्हापर्यंत आपल्या जनमानसामध्ये आपल्या क्राऊडचं रूपांतर सगळ्यांचा स्वतःच्या इच्छेनं आलेले सगळे केडरमध्ये रूपांतर होणार नाही. ह्याच्यासाठी आंदोलन करते वेळेस आपल्याला प्रशिक्षित कार्यकर्ता बनवण्याची खूप आवश्यकता आहे. कारण मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, धर्म किती मोठा आहे, तत्व किती मोठं आहे, ह्याच्यापेक्षा तत्वाला पुढे घेऊन जाणारे अनुयायी कसे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे किंवा ही येणाऱ्या काळातली गरज असणार आहे. त्यासाठी विविध धर्म आंदोलनात जे पतन झालेलं आहे किंवा विविध धर्म आंदोलनात जे विविध धर्म चांगले तत्व आहेत, आणि मी जाता तुम्हाला शेवटी एक गोष्ट सांगू इच्छितो. मी 6 धर्माची तुम्हाला सांगितलं. ह्या 6 धर्मामध्ये आणि ब्राह्मणी धर्मामध्ये जे सर्वात मोठं फरक आहे ते असं आहे, भारतातले जे मूल्य असं लोकांनी स्वीकारले 6 धर्म आहेत, जैन, ख्रिश्चन, लिंगायत, शीख आणि बुद्धिस्ट. हे जे सगळे धर्म आहेत, हे जे प्रामुख्याने जे धर्म आहेत, हे सगळे जे धर्म आहे हे मिशनरी धर्म आहे. म्हणजे कुठल्याही जातीतील व्यक्तीला, कुठल्याही धर्मातील व्यक्तीला जर त्या धर्माचे तत्व आवडले तर तुम्हाला ते धर्म स्वीकार करता येतो. पण ब्राह्मण धर्म तुम्हाला स्वीकार करता येत नाही. जर तुम्ही ब्राह्मण धर्म स्वीकार केलं तर तुम्हाला ते लोक ब्राह्मण होऊ देतील का? शूद्रांनी समजा एका दुसऱ्या समाजाच्या एका धर्माच्या लोकांना असं वाटलं ब्राह्मण धर्म चांगला आहे, त्यांना स्वीकार करा म्हणलं, तर जातीत कुठल्या जातीत त्यांनी काम करावं? त्यांना ब्राह्मण होता येते का? ब्राह्मण होता येत नाही. जरी हे लोक म्हणत असतील ब्रह्म शिकणारा ब्राह्मण किंवा जे हुशार आहे ते ब्राह्मण, असं म्हणा, तर हे जे सर्व जे शूद्र जे हुशार आहेत त्यांना ते ब्राह्मण म्हणले असते का? नाही. सांगणारे प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकलमध्ये खूप फरक असते. तसं प्रॅक्टिकल जी गोष्ट आहे, ह्या प्रॅक्टिकल नॉलेजच्या माध्यमातून आपले हे जे सगळे धर्म आहेत, जैन असू द्या, बुद्धिस्ट असू द्या, लिंगायत असू द्या, शीख असू द्या किंवा बाकी जे मिशनरी धर्म आहेत, ह्या धर्माच्या माध्यमातून कुठं ना कुठं हे सगळे धर्म आपण सगळं स्वीकार शकतो. समता तत्व याच्यामध्ये आहे. आपल्याला ह्या धर्मामध्ये स्वतंत्रता, समता, बनवता, न्यायव्यवस्था सांगितलेली आहे. ह्या धर्मांदोलनाचा अभ्यास करून लिंगायत धर्म जे आंदोलन आहे, लिंगायत धर्म मान्यता मिळाल्यापासून ते लिंगायत धर्म मान्यता मिळाल्यानंतर जे जे काही करायचं आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठं चिंतन करण्याची आवश्यकता आहे, मनन करण्याची आवश्यकता आहे. आणि कुठं ना कुठं आपल्याला ह्या बसुजयंतीच्या निमित्तानं प्रशिक्षित कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कुठं ना कुठं मी स्वतः पुढे जाऊन काम करणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं बसवण्णांना जे अपेक्षित कल्याणकारी राज्य होतं ते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, किंवा हे कल्याणकारी जे राज्य आहे हे आणण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू. एवढं सांगून मी माझे हे 2 जे गोष्टी मला बोलण्यासाठी जे आयोजकांनी संधी दिली, आणि या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये जी ऑनलाईन किंवा हे डिजिटल बसवजयंतीचा जी संकल्पना आमच्या सगळ्या शहरांनी स्वीकारलं किंवा पुढे आणलं, त्यानिमित्त त्यांचंही मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये किंवा ह्या आंदोलनामध्ये आपण सगळे हिरारी भाग घेऊन लिंगायत धर्माला पुन्हा एकदा पूर्वभाला मिळून देणं कार्य आपण सगळे करू. एवढं बोलून मी थांबतो. शरणी शरणार्थी. जय बसवण्णा, जय भारत.